यानंतर मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी प्रतिमा पूजन करून घ्यावं. समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. एक मिनिट नजर सगळ्यांच्या समोर. एक मिनिट. आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत याबद्दल आम्हाला प्रकल्प समिती म्हणून खूप आनंद आहे. कारण मागच्या 25 वर्षापासून हे वसतिगृह लातूर शहरामध्ये सुरुवात आहे. अशी आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्वी एकूण 12 वसतिगृह होती. तर या 12 वसतिगृहामध्ये सध्याचा जो ईशान्येकडील भाग आहे ज्याला आपण पूर्वांचल म्हणतो, आसाम, अरुणाचल, मेघालय, मिझोराम, मणिपूर, नागालँड व त्रिपुरा ह्या ज्या सप्त भगिनी आहेत त्या सगळ्यांना एकत्रित म्हणून आपण पूर्वांचल म्हणतो. तर ह्या पूर्वांचलातील विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये शिकायला येणं आणि तेथील संस्कृतीचं आणि महाराष्ट्रातील संस्कृतीचं आदान प्रदान होणं यासाठी हा प्रकल्प राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या माध्यमातून सुरुवात आहे. त्याच्यामध्ये तेथील एकात्मता, तेथील अखंडतेसाठी शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक योजनाद्वारे आपली संघटना जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्वी 12 वसतिगृह होते, परंतु नंतर कालांतराने काही वसतिगृह ही बंद करण्यात आली. सध्या एकूण 4 मुलांची आणि 4 मुलींची अशी एकूण 8 वसतिगृह कार्यरत आहेत. या वसतिगृहामध्ये जवळपास 120 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रामध्ये डोंबिवली, चिंचवड, सांगली आणि लातूर येथे मुलांचे वसतिगृह आहेत. तर पुणे शहर, नाशिक, संभाजीनगर, चिपळूण येथे मुलींची वसतिगृह आहेत. लातूर शहरामध्ये आतापर्यंत जवळपास 50 पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या वसतिगृहातून शिकून काही मेघालयात, काही पुढील शिक्षणासाठी पुण्यामध्ये गेलेले आहेत. आपल्या इथून जे विद्यार्थी शिकून गेलेले आहेत, संस्कारित होऊन गेलेले आहेत, ते सध्या मेघालयामधील वेगळ्या वेगळ्या प्रकल्पामध्ये कार्यरत आहेत. याचा आपल्या लातूरकरांना आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि काही विद्यार्थी आपल्या संघ कार्यात पण आहेत. लातूर शहरामध्ये हे जे वसतिगृह आहे ते जे मागच्या 25 वर्षापासून चालू आहे ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भाड्याच्या जागेमध्ये हे वसतिगृह कार्यरत होतं. जवळपास 3-4 वर्ष झाले की तांत्रिक कारणास्तव आपल्याला ती जागा सोडायची वेळ यायची आणि मग अशा ठिकाणी आपल्याला जवळपास 5-6 ठिकाणी आतापर्यंत वसतिगृह हे कार्यरत होतं. अशामुळे आपल्या प्रकल्प समितीला आपली स्वतःची इमारत असावी याची प्रकर्षाने जाणीव झाली आणि त्याच्याच प्रयत्नामधून आपले पूर्वीचे जे अध्यक्ष होते माननीय अतुलजी ठोंबरे सर यांच्या प्रयत्नातून आपल्या मोहोळकर आजींनी ही जागा आपल्याला कमी मूल्यामध्ये आपल्याला त्यांनी दिलेली आहे. आणि जेव्हा आपल्याला ही जागा दिलेली होती, जागेची जी साईज आहे ती अत्यंत कमी, अगदी 35x40 एवढीच आपला हा प्लॉट उपलब्ध होता. परंतु आपले विद्यार्थी जे आहेत, आपल्या गल्लीच्याच बाजूला वाले इंग्लिश स्कूल आहे आणि तिथे आपले सगळे विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे थोडी जागा जरी लहान असली तरी हे वसतिगृह याच ठिकाणी असावं असं प्रकल्प समितीच्या व सर्व प्रांत कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यामुळे आपण या ठिकाणी हे वसतिगृह बांधण्याचं नियोजित केलेलं आहे. आर्थिक हातभार सुद्धा आपल्या वसतिगृहाच्या वाढीसाठी तो नेहमी देतात. त्यामुळं आपण सुद्धा विवेकानंद रुग्णालय जे आहेत
या संस्थेच्या आपण कायम ऋणामध्ये आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आदरणीय संघचालक संजयजी, प्रकल्पाचे प्रमुख आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेशजी, आपल्या जिल्ह्याच्या जनकल्याण समितीचे अध्यक्ष आदरणीय शिरीषजी आणि उपस्थित बंधू भगिनी, एका सामूहिक यशाच्या प्रसंगी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. मध्यंतरी प्रास्ताविकामध्ये जसा उल्लेख केला तसं लातूरमध्ये पूर्वांचलाचं वसतिगृह आणि पूर्वांचलाच्या विद्यार्थ्यांच्या संबंधाने त्यांचे असणारे अनुबंध हे पुष्कळ जुने आहे. परंतु आज स्वतःच्या वास्तूत हा प्रकल्प प्रवेश करतो आहे. ज्यांनी ही जागा आपल्याला दिली त्यांच्याही मनात जी कल्पना असणार की या वास्तूचा समाजाच्या कामासाठी उपयोग व्हावा, त्यातला पहिला टप्पा आज पूर्ण होता. या वास्तूचा कार्यक्षमतेने उपयोग सुरू झाला की आपल्या सगळ्यांना एक प्रकारे धन्यतेचा अनुभव येईल. ही एक वास्तू नाही आहे नुसती, तर एकूण जो आपला देशाच्या एकात्मतेसाठी चाललेला खटाटोप आहे त्या खटाटोपातला एक छोटा टप्पा आहे. त्याचं कारण हे केवळ विद्यार्थ्यांचं वसतिगृह नाहीये, तर जसं प्रस्तावनेमध्ये सांगितलं की पूर्वांचलातले विद्यार्थी इथे येणार. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर स्वगौरवाचं विस्मरण झालेले राज्यकर्ते असल्यामुळे अनेक ज्या चुका झाल्या आणि त्या चुकांमुळे आपल्या देशातच देशाचा एक महत्वाचा हिस्सा हा दुर्लक्षित राहिला आणि आज त्या ठिकाणी राष्ट्रीयतेला संकट उत्पन्न होईल अशी स्थिती निर्माण झाली. आपण तर ज्यांना हिंदू म्हणतात असे हिंदू विचाराचे जे सगळे लोक आहेत ते पुष्कळच उदार हृदयी असतात, परंतु वस्तुस्थिती ज्याला सामोरं जावं लागतं ती मात्र वेगळी असते. म्हणून आज नागालँड जो आहे तो 98% ईसाई झाले, मिझोराम आहे तो 65% झाले. भारताबाहेरून येणाऱ्या घुसखोरांची समस्या ही मणिपूरमध्ये देखील आहे. आपण कोण आहोत याचं भान जागृत करण्याचं काम न झाल्यामुळे अंतर्गत जातीजातीतल्या समस्या याही आहेत. शिक्षणाचा अभाव आहे आणि सगळ्यात महत्वाचं 1865 पासून तिथनं चर्चनी चालवलेल्या प्रयत्नामुळे एक वेळ स्थिती अशी होती की हा भाग भारतापासून स्वतंत्र होईल की काय, कारण तुमचा भारताशी काही संबंध नाही असं सांगितलं. चेहरेपट्टी थोडी वेगळी, खानपान वेगळं, पण आपल्या देशाचं उत्तरेकडनं दक्षिणेकडे पाहिलं किंवा पूर्वेकडनं पश्चिमेकडे पाहिलं तर वेशभूषा असेल, खानपान असेल, रीतिनीती असेल, पद्धती असेल, याच्यात इतक्या विविधता आहेत की विविधता हा आपला विभेदाचा विषय होऊ शकत नाही, तो विविधता हा आपला वैशिष्ट्याचा विषय आहे. पण या पूर्वांचलातल्या बंधू भगिनींना सांगितलं की तुमचा भारताशी संबंध नाही. त्यांनी जसं त्यांच्या मनामध्ये हे भरलं तसं दुर्दैवाने आपण तुम्ही आमचेच आहात हे सांगायला देखील कमी पडतो. पीएचडी करणारा एक विद्यार्थी पूर्वांचलातला भेटण्यासाठी म्हणून पुण्यात आला आपल्या कार्यकर्त्यांना. बसनी स्वारगेटला उतरला आणि ऑटोमध्ये बसून आपल्या कार्यालयाकडे येत असताना त्याच्याकडे बघून ऑटोवाल्यांनी विचारलं, तुम्ही चीनी आहात का? आपल्याच देशात आपली ओळख सांगायला लागणं हे किती त्रासदायक आहे. परंतु हे घडलं. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचं असं मत आहे की कुठलीही सामाजिक जीवनात झालेली, राष्ट्रीय जीवनात झालेली चूक ती सुधारण्याचं काम संस्कारित व्यक्ती करू शकतात. 1949 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम पूर्वांचलामध्ये सुरू झालं.
ठाण्यामधनं संख्याशास्त्रामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलेले मधुकरराव लिमये नावाचे एक व्यक्ती प्रचारक म्हणून पहिल्यांदा तिकडे गेले. ते तिकडे गेले आणि तिकडचेच झाले आणि तिकडूनच देवाघरी गेले. नुसते गेले नाही, तिथे राहिले, रमले, तिथल्या सगळ्या वातावरणाशी एकरूप झाले. आसाम साहित्य परिषदेचे त्यांना पुरस्कार मिळाले. असं मी या भाषेतनं पुस्तकं लिहिली आणि आपल्या जीवनाचा शेवटचा श्वास आपल्या कर्मभूमीत घेतला. हे एक उदाहरण नाही. मग मधुकरराव लिमये असतील, श्रीकांतजी जोशी असतील, विनायकराव कानिटकर असतील, विदर्भाच्या भागातनं गेलेले अनेक प्रचारक तिथे होते की ज्यांचा उल्लेख करावा लागेल. ज्या घरातनं अनेक प्रचारक निघाले तसं चौथाईवाले कुटुंब एक आहे नागपूरमध्ये. त्यातले एक चौथाईवाले तिकडे गेलेले आहेत, तिकडचेच झालेले आहेत. आता आयुष्याच्या संध्याकाळ त्यांच्या जीवनातली चालली. पण मध्यंतरी एका शस्त्रक्रियेसाठी इथं आलेले होते. त्यावेळी विवेकानंद रुग्णालय असेल, हेडगेवार रुग्णालय असेल, जनकल्याण निवासी विद्यालय असेल, या सगळ्यांनी त्यांची घरच्या ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घेतात तशी काळजी घेतली. असे चौथाईवाले पण आहेत. तिथपासून अनेक नवीन नवीन प्रचारक पूर्वांचलात जात आहेत आणि इथली परिस्थिती आपल्या देशाच्या वातावरणाची सुसंगत होईल असा प्रयत्न करतात. आणखीन एका नावाचा उल्लेख तर जरूर केला पाहिजे, जे आपले प्रांत प्रचारक होते मुकुंदराव पणशीकर, की ज्यांना ही समस्या मनामध्ये अतिशय वेदना निर्माण करणारी वाटत होती. म्हणून त्यांनी चांगले सांघटनिक प्रयत्न केले आणि 95 पासून महाराष्ट्राने तिकडच्या काही प्रांतांची जबाबदारी घेतली. 99 पासून जनकल्याण समितीच्याकडे या कामाची जबाबदारी देण्यात आली. तिथपासून आता ही सगळी वसतिगृह आपली चालू आहे. आता प्रस्तावनेमध्ये सांगितलं 8 वसतिगृह आहेत. तिकडच्या विद्यार्थिनींना इकडे आणायचं 3000 किलोमीटर अंतर आहे. येणारे छोट्या वयातले आहे. भाषेचा गंध नाही, खानपानाचा गंध नाही. आपली परंपरा रीती वेगळी, आपल्या कल्पना वेगळ्या, त्यांच्या कल्पना वेगळ्या. आपल्या वसतिगृहामध्ये मांसाहार दिला जातो म्हणून एकाने अत्यंत दुःख व्यक्त केलं माझ्याकडे. पण जे रोज शाकाहार करतात त्यांना रोज मांसाहार दिला तर जशी स्थिती होईल तशी त्यांची स्थिती होत होती की रोज ते मांसाहार करत होते आणि इथे डाळ भात खाऊन त्यांना कसं वाटत होतं. तोही विचार आपण केला. मला एक मजेदार उदाहरण आठवतं की एका वसतिगृहातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मांसाहाराचा खर्च स्वीकारणारी एक व्यक्ती होत्या. त्या कोकणस्थ ब्राह्मण होत्या. त्यांच्या सासऱ्यांना आवडायचं. मग त्यांनी म्हटलं की सासऱ्यांनी मला मुलीसारखं वागवलं, मी सून जरी असले तरी. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या वसतिगृहाचा हा खर्च मी करीन, जेणेकरून या मुली ज्यावेळी मुलं मुली संतोष पावतील त्यावेळी माझ्या सासऱ्यांना बरं वाटेल. म्हणून तिथल्या लोकांनी त्या सगळ्यांना समायोजित करण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न केले. पण अवघड आहे. अनेक प्रकारच्या समस्या आहेत. त्या सगळ्या अडचणींवर मात करत हे काम करायचं असं ज्यावेळी जनकल्याण समितीला सांगितलं त्यावेळी जनकल्याण समितीमध्ये 3-4 कार्यकर्ते असे होते की ज्यांच्या नावाचा उल्लेख मुद्दाम करावा लागेल. आपल्यापैकी अनेकांना ते माहिती असतील. एक होते किशोरपंत बापट. काही काळ ते जनकल्याण समितीचे अध्यक्ष होते. पूर्वांचलाबद्दल प्रचंड ममत्व त्यांच्या मनामध्ये होतं. समस्येची चांगली जाणीव होती. सुधारणा कशी करायची त्याचा प्लॅन होता आणि आपल्या इथल्या कार्यकर्त्यांच्या मनात येणाऱ्या सगळ्या शंकांचं निरसन करणारं वक्तृत्वही होतं. पूनमताई मेहता असतील. त्या राहिल्या इथं पण कायम मनाने पूर्वांचलाच्याच राहिल्या. असे अनेक कार्यकर्ते जनकल्याण समितीमध्ये आले आणि मग जनकल्याण समितीचं बाकीची सगळी सेवा कार्य चालतात. जनकल्याण समितीची आज महाराष्ट्र प्रांतामध्ये 1859 छोटी छोटी कामं चालतात. प्रत्येक काम त्याच्या दृष्टीने प्रभावी आहे. प्रत्येक काम त्याच्या दृष्टीने समस्येवर मात करणार आहे. प्रत्येक काम समाजातलं दुःख दूर करणार आहे आणि प्रत्येक काम समाजातल्या संवेदनशील व्यक्तीला या कामाशी जोडणार आहे. या सगळ्या कामाबरोबरच जनकल्याण समितीने या पूर्वांचलाचाही काम हे आपल्याकडे घेतलं. 1949 मध्ये जरी संघ कामाची सुरुवात झाली तरी महाराष्ट्रातलेच मूळचे असणारे ज्यांचं अवलिया असं वर्णन करता येईल असे एक प्रचारक होते. त्यांचं नाव होतं शंकर दिनकर काणे. भैयाजी म्हणायचे. उत्तम शिक्षक होते. संघातला शारीरिक विभाग जो असतो उत्तम शारीरिक मधले होते. उत्तम वंशीवादक म्हणजे बासरीवादक होते.
अनेक गुणांनी युक्त असं व्यक्तिमत्व होतं आणि त्याच्यात आणखीन एक परमेश्वराने आणखीन एक गुणाचा भर घातलेला होता की अत्यंत विक्षिप्तही होते. 90 अंशाचा काटकोन त्यांचा कधी झालाच नाही. चार सामान्य माणसांसारखे त्यांचे कधी विचार राहिलेच नाही. म्हणून ते ज्या ज्या ठिकाणी शिक्षक म्हणून राहिले तिथे एकेका वर्षात संघाच्या कामाला बहर आणला, पण एका ठिकाणी फार काळ राहिलेच नाही. म्हणून म्हटलं की एक वेगळं टाकलं होतं स्पेशल. आणि त्यांच्या मनात ही समस्या लक्षात झाल्यावर इथनं उठले ते राजापूर तालुक्यात कोंडे म्हणून गाव आहे तिथे शिक्षक होते. त्यांना मुख्याध्यापक होण्याची ऑफर दिलेली होती. पण अशी माणसं की या अशा गोष्टींमध्ये रमणारे नसतातच. कोंड्यामधनं निघाले आणि न्यू तुसमला गेले. आपण आणि म्यानमार म्हणजे त्यावेळी ब्रह्मदेश म्हणायचे. तर ब्रह्मदेशाची आणि आपली भारताची सीमा जिथं संपती त्या सीमेवरचं आपल्याकडनं शेवटून दुसरं गाव न्यू तुसम तिथं गेले. काही माहिती नाही, पण मनामध्ये एक अखंड जिद्द होती की मी या परिस्थितीत सुधारणा करेन. तिथल्या लोकांचा विश्वास संपादन केला आणि तिथली मुलं घेऊन शिक्षणासाठी इथे यायचा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्लॅन त्यांनी केला. लोकांनी विचारलं की आमची छोटी छोटी मुलं तुम्ही तिकडे घेऊन जाताय. आज देखील तिथल्या पालकांना अनेक प्रकारे भ्रमित करण्यात येतं की तुमच्या मुला मुलींना हिंदू करतील म्हणतात. त्याही वेळी तो होताच प्रश्न, मग तुम्ही घेऊन जाताय मग काय. मग परत इकडे कोंड्याला आले. तिथं एक छोटा विद्यार्थी त्यांनी पकडला, जयवंत कोंडविलकर त्याचं नाव. त्याला घेऊन न्यू तुसमला गेले आणि त्यांना सांगितलं की हा माझा विद्यार्थी तुमच्याकडे शिकेल, तुमची मुलं मी घेऊन जातो. अवलिया म्हणतात ते अशासाठी म्हणतात. पण घेऊन आले. सांगलीमध्ये वसतिगृह काढलं, म्हैसूरमध्ये काढलं, अनेक प्रकारच्या अडचणींवर मात करत गेले. मी ज्यावेळी सांगलीला प्रचारक होतो त्यावेळी सांगलीच्या संघाच्या वसतिगृहाचंच त्यांचं वसतिगृह होतं. आणि सांगली किती कर्मठ गाव आहे आपल्यालाही माहिती आहे. तिथं कायम आमच्याकडे तक्रारी यायच्या की अंड्याची टरफलं संघ कार्यालयाच्या दारात दिसतात, याच्यावरती काहीतरी विचार केला पाहिजे. ते मला आणि आमच्या कार्यवाहींना सारखं सांगायचं. अर्थ तर आपल्या सगळ्यांना कळला. मग कार्यवाहींनी मी त्याच्यावरती विचार असं करून एक त्यांना डस्टबिन दिली की संघ कार्यालयाच्या दारात अंड्याची टरफलं टाकू नका. पण ते अंडी खातात याच्यावर देखील सगळे लोक भयंकर अस्वस्थ झालेले होते. पण भैयाजी काणे शांतपणाने काम करत होते. हळूहळू त्या कामाला कुठलंही मोठं काम जर संघटनेच्या रीतीमध्ये राहिलं तर ते कोंदणातला हिरा असतो. त्याचं व्यक्तिगत उत्तम केलेलं काम हे हिऱ्यासारखं असतं, पण या हिऱ्याला कोंदण नसतं. त्या हिऱ्याची किंमत मर्यादित आहे. भैयाजींच्या सगळ्या कार्यकर्तृत्वाला संघ व्यवस्थेचं एक कोंदण मिळालं आणि मग संघाने या सगळ्या व्यवस्था सुरू केल्या. आज त्याचा पूर्वांचल विकास विभाग हा सुरू झालेला. अनेक लोकांनी जसं इथं प्रयत्न केले, आता इथं उल्लेख केला काही विद्यार्थ्यांचा. इथले विद्यार्थी तिकडे जातात आणि तिकडे काही चांगलं कार्यकर्तृत्व प्राप्त करतात आणि ते सांगतात की आमची काळजी या लोकांनी घेतली. ज्या विद्यार्थ्याचा उल्लेख केला ब्रिन्सन म्हणून, आपलं विवेकानंद संस्कार केंद्र ज्या ठिकाणी अवसर असलेलं तिथं आपलं वसतिगृह होतं. आज नाहीये पण आपली एक कार्यकर्ती आहे मनीषाताई दशरथ म्हणून, प्रकल्प पालक होती, पर्यवेक्षक होती आणि हा ब्रिन्सनच्या वसतिगृहात होता. भीमासारखी ताकद होती. ती ताकद देताना देवानी अट घातली होती की ताकद देतो पण वरती काही देणार नाही. त्याच्यामुळे शिक्षणात फार गती नव्हती. शाळेत देखील आपल्याला बोलवून सांगितलं की सरकारी नियमाप्रमाणे 9वी पर्यंत तर तो जाईलच. त्याच्यासाठी फक्त शाळेत येणं आवश्यक असतं, अभ्यास करणं वगैरे नाही. 9वी पर्यंत जाईल, पण पुढे काय करायचं. आता असा अर्धवट शिकल्या जर तिकडे गेला आणि असा होता, इतकी ताकद होती की मी स्वतः एकदा पाहिलं, काहीतरी वाद झाला म्हणून मनीषा दशरथचं मनगट त्यांनी धरलं जोरात. आता मनीषा दशरथ आपल्याही सगळ्यांना माहिती आहे. अनिल कुलकर्णी म्हणून एक माझ्याबरोबर प्रचारक होते, ते आणि मी होतो. तिचा हात ज्यावेळी सोडवला मनीषाचा, त्यावेळी मनीषाचा हात काळा निळा झालेला होता. इतकी ताकद तिथं. मग असं हे धूळ तिकडे पाठवून करायचं काय. इथं समस्या आणि तिकडे दुप्पट समस्या. पण इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी नीट विचार करून त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माणगावला एक आपलं वसतिगृह चालतं. त्या वसतिगृहामध्ये काजू प्रशिक्षण दिलं. काजू संकलन, काजूवर प्रक्रिया, काजू प्रशिक्षण असं सगळं दिलं. 3 महिने त्या कामामध्ये तो फार रमला. तिथल्या सगळ्या प्रमुखांनी सांगितलं की किती चांगला विद्यार्थी तुम्ही आम्हाला पाठवलाय. ते मनीषा दशरथला देखील आम्ही सांगितलं की मनीषाबाई तुझ्याबद्दल ते असं म्हणताय तुम्ही.
3 महिन्यांनी चांगलं शिक्षण घेतलं, पुन्हा 3 महिने तिथं काम केला आणि नंतर त्याच्या भागामध्ये गेला मेघालयामध्ये. आज काजू संकलन करून त्याच्याकडे 6 जण कामाला आहेत आणि तो तिथल्या आपल्या माजी विद्यार्थ्यांचा जो संघ आहे त्याचा प्रमुख आहे. इकडे गुंड होता, पण सामान्यतः शांतता कमिटीत असेच लोक असतात ना ठिकठिकाणी. 6 जणांना त्यांनी कामाला लावलेलं आहे. आणखीन एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे दूर शिक्षण केंद्राची जी एक पद्धत असती त्याच्यात काजू प्रशिक्षणावर व्याख्यान द्यायला देखील जातो. आम्ही तिकडे गेलो त्यावेळी छोट्या छोट्या काजूच्या पुड्या करून आम्हाला दिल्या आणि सांगितलं हे सीमाताईला द्या म्हणून. एक सीमाताई यायची त्यावेळी आपला प्रकल्प होता. हे सीमाताईला द्या, हे मनीषाताईला द्या. म्हटलं मनीषाला तूच दे म्हटलं. पण एक अत्यंत हूड, कदाचित चुकीच्या मार्गाला जाणारा, कदाचित अराष्ट्रीय चक्रात सापडणारा अशा विद्यार्थ्याला इथल्या कार्यकर्त्यांनी प्रेमाने त्याचं संगोपन केल्यामुळं एक चांगला नागरिक तयार झाला. ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. आणि लातूरची तर वैशिष्ट्य आहे, त्या शिबिराचंही वैशिष्ट्य सांगितलं. इथल्याच भगिनींनी ठरवून चातुर्मासामध्ये पैसे गोळा करून, आणि ते पैसेही कसे गोळा केले, त्याला सामाजिक चातुर्मास नाव दिलं. चातुर्मासात काहीतरी नियम करतात, गोपद्म काढतात, पारिजातकाच्या फुलांचं लक्ष वाहतात, गव्हाचं लक्ष वाहतात, अत्यंत श्रद्धेने करतात. डाव्या हाताने जेवतात, जेवताना बोलत नाही, मीठ नको म्हणतात. पण मीठ नको म्हणतात म्हणजे सगळं लक्ष तिकडेच असतं. मीठ वाढणारा आला की असं त्यांना व्हायला लागतं. पण तो चातुर्मासात करतात असे काही नाही. इथल्या सगळ्या भगिनींनी त्या सगळ्या एक चांगला आयाम दिला की आपण सामाजिक चातुर्मास करूया. एक बटवा दिला, देवापुढे बटवा ठेवा, रोज 1 रुपया देवापुढे ठेवून प्रार्थना करा की माझा देश, माझा समाज चांगला होऊ दे. 1 रुपया दुसऱ्या दिवशी ते बटव्यात. मला स्वतःला असं उदाहरण माहितीये. त्या घरातली सासूचा एक बटवा होता, घरातल्या सुनेचा एक बटवा होता आणि त्या घरात 3रा बटवा कोणाचा विचारला. त्यांनी सांगितलं की आमच्या दोघींचं बघून आमच्याकडे कामाला येणाऱ्या मावशी आहेत, त्यांनी सांगितलं माझाही एक बटवा करा. माझा नवरा घरी काही तो बटवा शिल्लक ठेवेल असं नाही, रोज संध्याकाळी त्याला बटवा रिकामा करावा लागतो. त्यामुळे तुमच्याचकडे माझा बटवा ठेवा. त्या घरात 3रा बटवा होता तो त्या मावशींचा होता. असे जमा झालेल्या पैशातनं पूर्वांचलातल्या एका शाळेची एक प्रयोगशाळा तयार करून देण्याचं काम या सगळ्या लातूरच्या भगिनींनी केलं. आता विज्ञानाला त्यांची जागरूकता निर्माण होईल, त्याचं अल्पस श्रेय तरी या सगळ्या भगिनींच्या पदरात जाऊन त्यांचा चातुर्मास सफल. असे अनेक उपक्रम करत या सगळ्या वसतिगृहाची वाटचाल चालू राहील. अनेक विद्यार्थ्यांची उदाहरणं आता वैष्णव कोचचंही सांगितलं. कोल्हापूरला पूर्वांचलाचं शिबिर होतं. वैष्णव कोचला गीत सांगायला सांगितलं. शहा नावाचा एक प्रख्यात उद्योगपती त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. माझ्या शेजारी बसले होते आणि या वैष्णव कोचचं गीत होतं. सांगितलं की आता वैष्णव कोच हा गीत सादर करेल आणि त्यांनी उभं राहून सुरू केलं, मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा. शहा बसले ते म्हटले माझा जन्म महाराष्ट्रात झालाय पण मला हे गीत नीट म्हणता येत नाही. आणि हा 3000 किलोमीटरवरून येणारा विद्यार्थी कित्येक पिढ्या इथं आहेत असं गीत म्हणतोय. अशी अनेक उदाहरणं. आता मागच्या महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये 28 मेला स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ म्हणून एक पिंपरी चिंचवडला आहे, त्यांनी आपल्या संभाजीनगरच्या वसतिगृहाला एक मोठी देणगी दिली त्या कार्यक्रमामध्ये. त्या कार्यक्रमामध्ये जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शिवदे गीत सांगणारी जी कन्या होती ती होती नागालँडची. आता तिचे वडील अरुणाचलला काम करतात पण नागालँडची होती. स्वच्छ स्वरामध्ये तिने हे गीत म्हटलं. अर्थ तिला कळला नाही, काय ते कळलं नाही. मला तिने म्हणून दाखवलं गीत. मी विचारलं अर्थ तुला कळला का? नाही म्हटली. पण ते काही नवीन नाहीये. समाज जीवन भारवी टाकू चैतन्याने मानाने. धन्वंतरला अर्थ माहिती असेल पण अनेक जण गीतं म्हणतात त्याचा काही अर्थ माहितीच असतो असं नाही. हिला माहिती नव्हतं पण हिला सांगितलं की हे काय आहे. आता ती म्हणते की आता हे म्हणताना मला सावरकर आठवते. मुलगी आहे नागालँडमध्ये, वडील काम करतात अरुणाचलमध्ये. आता शिकून जाईल तिकडे, मोठी होईल आणि सगळ्यांना सांगेल की भारत आपला देश आहे. ते जनकल्याण समितीचं आणि संघाचं मूळ काम आहे. इथे एक विद्यार्थिनी शिकून BA झाली, LLB झाली, तिकडे गेली आणि हायकोर्टात प्रॅक्टिस सुरू केली. राष्ट्रसेविका समितीच्या कामात आली. राष्ट्रसेविका समितीचा एक वर्ग होता. त्या वर्गात पहिल्यांदा तिथल्या
खासी मुलींनी राष्ट्रसेविका समितीची प्रार्थना सांगितली. तोपर्यंत व्यवस्थेतलेच कोणीतरी सांगायचं, पण या खासी विद्यार्थिनी सांगितली. सगळ्यांना फार बरं वाटलं. त्याच्या मागे ही विद्यार्थिनी आपली होती. मोठी झाली, चांगलं काम करायला लागली, सरकारी वकील झाली. आणि नुकतंच काही दिवसापूर्वी आम्हाला कळलं की राष्ट्रीय महिला आयोगावर तिची निवड झालेली आहे आणि 3 प्रांतांचं आता पालकत्व तिच्याकडे आहे. त्या मुलीला घडवलं कोणी? त्या नाशिकच्या लोकांनी, पुण्याच्या लोकांनी, लातूरच्या लोकांनी, ज्यांनी तिला घडवलं, ज्यांनी तिची काळजी घेतली. कदाचित त्यांना माहिती नसेल की आपण हे केशराची शेती करतोय म्हणून, पण इतकी मोठी झाली. अशा सगळ्या सुखद कहाण्या ज्या आहेत, शेवटी जीवन हे सुख दुःख का संगम म्हणतात तसं 70% यश आपल्याला येतं, इथनं जाऊन तिकडे राहतात. बाकीचे 30% असतात ते इथल्या लाइटिंगला, इथल्या वातावरणाला, इथल्या मोहाला, इथल्या परिस्थितीला शरण जातात आणि इथनं हाकललं तर पुण्यात जातात, पुण्यात हाकललं तर मुंबईत जातात, मुंबईत हाकललं तर कलकत्त्यात जातात, भयंकर जोरात ढकललं तर गुवाहाटीपर्यंत जातात, पण खाली जात नाही. पण ते 30% पाची बोटं सारखी नसतात आणि जे बोट महत्वाचं असतं त्या बोटात अंगठी घालतात. म्हणून दिल्लीचं उदाहरण आपण सांगतो. आपल्याकडे काही जण असे की इथनं शिकून गेले पण तिथं काय करत नाहीत. आपल्या इथल्या अनेक स्वयंसेवकांचा जो धर्म आहे त्या धर्माचंच पालन ते तिथं करतात. म्हणजे आम्ही पूर्वांचलात शिकलोय असं म्हणतात, पण करत काही नाही. पण अनेक चांगली उदाहरणं देखील आहेत. आणि मग असं लक्षात येतं की या चांगल्या उदाहरणांचे निर्माते कोण आहेत? तर निर्माते सगळे फेसलेस आहेत. कुणाचंही नाव नक्की सांगता येणार नाही. आता मी 2-4 नावं घेतली, पण तिथं प्रातिनिधिक आहे. पण समितीला दर महिना तांदूळ देणाऱ्या व्यक्तीचा देखील तिला सहभाग आहे, गॅस फुकट देणाऱ्याचा देखील सहभाग आहे, मुलांची वैद्यकीय परीक्षण करणाऱ्या डॉक्टरचा देखील सहभाग. अशा सगळ्यांच्या अनामिक सहकार्याच्या आधारावरती जनकल्याण समितीने या कामाचा सेतू उभा केलेला आहे. आणि जनकल्याण समितीला असा विश्वास वाटतो की परिस्थिती बदलेल. केव्हा तरी परिस्थिती बदलायची चिन्ह दिसायला लागतात. म्हणून ज्यांना या समस्येची जाणीव चांगली आहे असे लोक सुदैवानी वरती सत्तेत गेल्यामुळे आता दर महिन्याला एक केंद्रीय मंत्री पूर्वांचलात प्रवासाला जातो. तो गेला की तिथे काही ना काहीतरी हालचाल होती, काही ना काहीतरी कामांची सुरुवात होती. संघाचेही प्रयत्न चालू आहेत, पूर्वांचलातही प्रयत्न चालू आहेत. आणि या सगळ्या सामूहिक प्रयत्नाचा अनुभव आपल्याला असा आहे की आपल्याला जे देशामध्ये परम मंगल वातावरण निर्माण करायचे ते आपण निर्माण करू. पुष्कळ कष्टांनी वास्तू उभी राहिली. मराठीत आपलं एक म्हण वापरतात, घर पाहावं बांधून. तर सामाजिक कामामध्ये तर अशी वास्तू उभी करणं हे त्या घराच्या 5 पट त्रासदायक असतं. कारण घर बांधत असताना निर्णय थोड्या लोकांचाच असतो. सामाजिक काम करत असताना निर्णय अनेकांच्या हातात असतो आणि अगणित सल्ले त्याला येत असतात. दार मागच्या बाजूला करा आणि दक्षिणेकडे करू नका इथपासनं अनेक प्रकारचे सल्ले प्रेमाने लोक आपापले त्या त्या ठिकाणी देत असतात. या सगळ्या सल्ल्यांचा मान ठेवून कुणालाही न दुखवता वास्तू उभी करणं हे जे सगळं चक्र असतं ते चक्र किंवा ते महत्वाचं काम ही लातूरची सगळी पूर्वांचल समितीची कार्यकर्ते मंडळी जी आहेत त्यांनी आणि योगेश तोत्रांनी केलं. म्हणून वास्तू उभी राहिली. वास्तू तर उभी राहते, पण वास्तू जिवंत केव्हा होती, वास्तू सफल केव्हा होती? तर ज्याच्यासाठी ती वास्तू उभी केली होती. आज वास्तू शांत झाली आणि त्यावेळी गुरुजींनी धार्मिक मंत्रामध्ये सांगितलं की ही वास्तू सफल होऊ दे. सफल म्हणजे काय? त्या मुलांकडून येणाऱ्या पैशावर आपल्याला काही फायदा करायचा? सफल म्हणजे काय? तर सफल म्हणजे अशीच ब्रिन्सेन इथनं तयार होते, अशीच डेलीना इथनं तयार होते, अशीच आयुम इथनं तयार होते आणि इथनं तिथं जाऊन ते लोक सांगू देत की आपण सगळेजण भारताचे आहोत. आपल्या विद्यार्थ्यांमुळेच तिथे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला शाळेमध्ये तिरंगा झेंडा फडकवायची सुरुवात झाली. 47 साली देश स्वतंत्र झाला आणि 15 साली केव्हा तरी तिरंगा फडकला. तो फडकवणारी जी मुलगी होती ती आपल्या नाशिकच्या वसतिगृहातून शिकून कुठेतरी डोंबिवलीच्या वसतिगृहातून शिकून गेलेली होती. तिने सांगितलं हा आपला राष्ट्रध्वज आहे. ज्यांनी त्या विद्यार्थिनीच्या संगोपनासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांना कृतार्थता वाटेल असं होतं. अशी अनेक उदाहरणं या वास्तूतून देखील तयार होतात. म्हणून वास्तू उभी करण्यात एक झिंग असती, सोपं असतं, परंतु एकदा वास्तू उभी राहिली की ती वास्तू साकार करणं हे वास्तू उभारण्यापेक्षा थोडंसं जास्तीच कठीण असतं.